जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF संध्याकाळी 6 वाजता तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. विश्व ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अनाहत सिंह. या आता विश्व ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इजिप्तच्या रुकैया सालेम यांना हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मित्रांनो, 2010 पासून इजिप्शियन व्यक्तीच ही स्पर्धा जिंकत आहे, पण यंदा अनाथ सिंह यांनी या स्पर्धेवरील इजिप्तचं वर्चस्व मोडत ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कॅनडामधील ओंटारिओ येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पोर्ट्सवर आधारित अजून एक प्रश्न पहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय पॅरा ॲथलीट कोण ठरल्यात? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. तर लक्षात ठेवा, आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा ॲथलेटिक्समध्ये शर्मिला धनकर यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. शर्मिला धनकर यांनी हे सुवर्णपदक महिलांच्या शॉर्टपुट म्हणजेच गोळाफेकमध्ये F57 प्रकारात पटकावलं आहे. 40 वर्षीय शर्मिला धनकर यांनी या स्पर्धेत 9.81 मीटर अंतरावर गोळा फेकून हे सुवर्णपदक पटकावलं. त्यांच्या या विजयामुळे भारताला तब्बल 20 वर्षानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा ॲथलेटिक्समध्ये एखादं पदक मिळालं आहे. त्यांच्या आधी 2006 मध्ये रणजित कुमार यांनी पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं होतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारताच्या पहिल्या एकात्मिक पाम तेल संकुलाचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता भारताच्या पहिल्या एकात्मिक पाम तेल संकुलाचं उद्घाटन हे तेलंगणा या राज्यात करण्यात आलं. तेलंगणामध्ये कुठे? तर तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात 27 जुलै रोजी गोदरेज ॲग्रोवेटने या भारताच्या पहिल्या एकात्मिक पामतेल संकुलाचं उद्घाटन केलं. यात एकूण 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून या मिलची सुरुवातीची क्षमता ही प्रति तास 30 टन इतकी आहे, जी पुढे चालून 60 टनापर्यंत वाढवता येऊ शकेल. बरं, हे संकुल सुरू करण्यामागचा उद्देश काय? तर खाद्यतेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे हा यामागील उद्देश आहे. येथे तेलंगणा या राज्याचा उल्लेख आला आहे. तर तेलंगणाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. 8व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन हे तेलंगणामध्येच होणार आहे व या स्पर्धा कधी आयोजित केल्या जातील? तर नोव्हेंबर 2026 मध्ये याचं आयोजन केलं जाईल. अलीकडेच तेलंगणा राज्याने स्त्री राईट हा उपक्रम सुरू केला व तेलंगणा याच राज्याने इंटरमिडिएट म्हणजेच 11वी व 12वी विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दुपारचे जेवण देण्याची पद्धत सुरू केली व असं करणारं हे देशातील पहिलं राज्य आहे. याबरोबरच महिला बचत गटाद्वारे चालवला जाणारा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा तेलंगणा याच राज्यात सुरू करण्यात आला व भारतीय रेल्वेने तेलंगणामधील हैदराबाद येथे चिराग उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं आहे व देशातील पहिल्या कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचं उद्घाटन सुद्धा तेलंगणा याच राज्यात करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच PM संग्रहालयात उद्घाटन करण्यात आलेला AI होलोबॉक्स कोणाशी संबंधित आहे? तर हा जो AI होलोबॉक्स आहे हे आपले अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित आहे. अलीकडेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या AI होलोबॉक्सचं अनावरण 26 जुलै रोजी नवी दिल्लीत करण्यात आलं. बरं, हा AI होलोबॉक्स म्हणजे काय? यात एखाद्या व्यक्तीची 3D प्रतिमा प्रत्यक्ष समोर उभी असल्याचा भास होतो आणि ती व्यक्ती बोलत आहे व आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहे किंवा माहिती देत आहे असा सुद्धा आपल्याला अनुभव होतो. व आता अटल बिहारी वाजपेयी यांचा देखील असाच होलोबॉक्स तयार करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने सायबर आर्थिक फसवणूक E0 FIR सेवेचा शुभारंभ केला? तर हे जे सायबर आर्थिक फसवणूक E0 FIR आहे या सेवेचा शुभारंभ गुजरात या राज्याद्वारे करण्यात आला. यात नेमकं काय करण्यात येईल? तर आता या सेवेद्वारे सायबर फसवणुकीचे बळी ठरलेले लोक घर बसल्या आपली तक्रार ऑनलाईन दाखल करू शकतील व पीडितांना आता पोलीस ठाण्यात जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तक्रार प्राप्त होताच पोलीस फसवणुकीची रक्कम गोठवण्यासाठी तात्काळ कारवाई करेल. त्यामुळे सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन. 2026चे फिल्ड्स मेडल जिंकणाऱ्या तिसऱ्या महिला गणितज्ञ कोण ठरल्या आहेत?
मित्रांनो, फिल्ड्स मेडल हा एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या आता तिसऱ्या महिला गणितज्ञ हाँग वांग ठरल्या आहेत. हाँग वांग या चीनी नागरिक असून त्या सध्या आता फ्रान्सच्या न्यूयॉर्क विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्यांचे सहकारी जोशुआ झाहल यांच्यासह त्रिमितीय काकेया अनुमानाचे निराकरण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची स्थापना 1936 मध्ये करण्यात आली व याचे संस्थापक कोण तर कॅनेडियन गणितज्ञ जॉन चार्ल्स फील्ड यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती व हा पुरस्कार इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियनद्वारे दर 4 वर्षांनी दिला जातो. आणि या पुरस्कारासाठी पात्रता काय आहे तर 40 वर्षाखालील गणितज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो तर 40 वर्षाखालील गणितज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. हे एवढे सर्व पॉईंट लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर आपल्याला मल्टीलायनर प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, चिनार पुस्तक महोत्सव 2026चं आयोजन कोठे करण्यात आले तर या चिनार पुस्तक महोत्सवाचं आयोजन श्रीनगर येथे करण्यात आलं. मित्रांनो, हा महोत्सव 18 ते 26 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला होता व याचं आयोजन कोणी केलं तर नॅशनल बुक ट्रस्ट व नॅशनल काउन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, कोणत्या शहरात आयकर सिंधू या नावाने आयकर विभागाचे एक नवीन आणि आधुनिक कार्यालय संकुल स्थापन करण्यात आलं तर हे जे आयकर सिंधू आहे याची स्थापना आपल्या मुंबईत करण्यात आली आहे. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन केलं. पुढील प्रश्न, भारतातील पहिली उच्च उंचीवरील मॅन पोर्टेबल अँटी ड्रोन प्रणाली कोणत्या कंपनीने सादर केली तर आता भारतातील पहिली उच्च उंचीवरील मॅन पोर्टेबल अँटी ड्रोन प्रणाली ही झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीनं सादर केली आहे. मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीजने कारगिल विजय दिनानिमित्त ही मॅन पोर्टेबल अँटी ड्रोन प्रणाली सादर केली. मॅन पोर्टेबल म्हणजे सैनिक आपल्या पाठीवर ही प्रणाली घेऊन फिरू शकतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक हिपॅटायटिस दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक हिपॅटायटिस दिवस आहे हा दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, यकृताला होणाऱ्या हिपॅटायटिस या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठीच हा दिवस दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय तर हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन अशी या वेळची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली चित्रपट ठरला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अंगेन हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युनिव्हर्सिटीने डॉक्टर होनोरिस कॉसा या सन्मानाने सन्मानित केले. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.